नमस्कार मंडळी, निलिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. आज करूया बाप्पाच्या प्रसादासाठी गूळ खोबऱ्याचे पारंपरिक मोदक. हे मोदक करण्यासाठी प्रथम आपल्याला नारळ खरवडून घ्यायचं आहे. एक नारळ इथे मी फोडून घेतलेला आहे आणि आज नारळ खरवडताना मी या खवणीचा उपयोग करणार आहे. ह्या खवणीवर नारळ अगदी बारीक आणि सारखा खरवडला जातो. सारण करताना नारळामध्ये खोबऱ्याचा तुकडा जर का राहिला तर पारी फुटू शकते. त्यामुळे ती काळजी घेऊन आपल्याला हे खोबरं खरवडायचं आहे. पूर्वी आम्ही वेळीवर खोबरं खरवडायचो, त्याचाही चव खूप छान बारीक असा पडायचा. आता आपला नारळ पूर्णपणे खरवडून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता खोबरं अगदी मऊसूत आणि सारखं असं आपल्याला मिळालेलं आहे. आता हा नारळाचा चव आपण मोजून घेऊया, त्याप्रमाणे आपल्याला गूळ घेता येईल. आता हे नारळाचा जो चव आहे तो 3 वाट्या एकूण झाला. त्यातला मी 2 वाट्या चव आज मोदक करण्यासाठी घेतलेला आहे आणि त्याच्या निम्मे म्हणजे 1 वाटी गूळ आपल्याला घ्यायचा आहे. गूळ अगदी बारीक चिरून, पातळ चिरून असा घ्यायचा, म्हणजे सारण करताना तो गुळामध्ये अगदी पटकन विरघळतो आणि आपलं सारण अगदी लवकर होतं. 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता, पण हे प्रमाण अगदी योग्य आहे. काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत, वेलचीची पावडर आणि थोडीशी जायफळाची पावडर आणि साजूक तूप. आता प्रथम आपण 1 ते 1.5 चमचा साजूक तूप कढईमध्ये घेऊया. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचे काप आधी तळून घेतले तरी चालतील, पण मला ते कुडकुडीत काप सारणामध्ये आवडत नाहीत, म्हणून मी ते नंतर घालणार आहे. प्रथम आपण खोबरं थोडंसं परतून घेऊया, म्हणजे आपण जे सारण करतो त्याला पटकन वास येत नाही किंवा ते पटकन खराब होत नाही. म्हणून नारळ आधी 1-2 मिनटं परतून घेऊया. नारळ 1-2 मिनटं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण गूळ घालूया. 2 वाट्यांसाठी हा 1 वाटी गूळ मी घेतलेला आहे. नारळ आणि गूळ असं व्यवस्थित मिक्स करून ते छान असं मिळून आलं पाहिजे. ते असं परतून घेऊया, म्हणजे ते छान असं मिळून येईल. गॅस मध्यम आहे आणि आता हे सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते खाली लागणार नाही. आता पहा, सारण अगदी व्यवस्थित मिळून आलं आहे. गूळ पूर्ण विरघळलेला आहे. आता यामध्ये घालूया ड्रायफ्रूटचे पातळ काप. खूप छान असे हे ड्रायफ्रूटचे काप लागतात मऊसर राहिले की. 1-2 मिनटं काजू बदामचे काप मी त्याच्यामध्ये परतून घेतलेले आहेत. आता आपलं सारण जवळजवळ तयार झालेलं आहे. यामध्ये आता घालूया वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळाची पावडर. गुळाच्या पदार्थांना जायफळाचा स्वाद खूप छान असा येतो. तो पदार्थ खूप खमंग लागतो, म्हणून गुळाचे पदार्थ करताना जायफळ पावडर अगदी अवश्य घाला. खूप छान असा स्वाद येतो आहे पुरणाचा. आणि आता हे पुरण आपलं तयार झालेलं आहे. पुरणामध्ये गुळाचा खडा शिल्लक ठेवायचा नाही, अजिबात राहू द्यायचा नाही, नाही तर तो नंतर विरघळून आपलं सारण थोडंसं सैल होतं. किंवा हे सारण खूप पण आपण परतत राहायचं नाही, म्हणजे ते फार ड्राय होणार नाही. या गोष्टी लक्षात ठेवून गॅस बंद करायचा. आता आपलं सारण तयार आहे. सारण गार होईपर्यंत आपण उकड करून घेऊया. उकड करण्यासाठी मी इथे 1 किलो तांदूळाचं पीठ दळून आणलेलं आहे. यामध्ये अर्धे आपले भाकरीचे जाडे तांदूळ आणि अर्धे आंबेमोराचे तांदूळ असे घेऊन स्वच्छ धुवून 24 तास वाळवून हे पीठ अगदी बारीक असं दळून आणलेलं आहे. आज मोदक करण्यासाठी आपण 2 वाट्या पीठ घेणार आहोत. साधारणपणे 11 मोदक करायचे असतील तर हे प्रमाण अगदी योग्य आहे. 2 वाट्या पिठासाठी आपल्याला 2 वाट्या पाणी लागणार आहे. तुम्ही हे पीठ करताना कोणतेही सुवासिक तांदूळ वापरू शकता. आंबेमोर किंवा पूर्ण बासमती घेतले तरीही चालतील, किंवा इंद्रायणी तांदूळाला सुद्धा स्वाद छान असतो. पण नेहमी मी अर्धे जाडे तांदूळ आणि अर्धे वासाचे तांदूळ वापरते, म्हणजे पारी चिकट होत नाही. आता याच वाटीने आपल्याला 2 वाट्या पाणी लागणार आहे, ते मी इथे घेतलेलं आहे. उकड काढण्यासाठी आपण मोजून घेतलेलं 2 वाट्या पाणी तापत ठेवलं आहे. त्यामध्ये आपले पोहे खाण्याचा 1 चमचा भरून मी आपलं घरचं लोणी घातलेलं आहे, घरचं पांढरं लोणी. जर का तुम्ही उकड काढताना दुधाचा वापर करणार असाल तर मात्र मोहन म्हणून लोणी घालू नका. लोण्याच्या ऐवजी तुम्ही तेल किंवा तूप घाला.
लोण्यामुळे उकड चांगली मऊसर होते आणि मोदक पांढरा शुभ्र दिसतो. चवीपुरतं मीठ घातलं. आता ह्या पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण हळूहळू पीठ भरायचं आहे. उकड काढण्यासाठी मी लाकडाचा कालथा घेतला आहे आणि त्याच्या उलट्या टोकाने ही उकड ढवळायची. पाण्याला आता चांगली उकळी यायला लागलेली आहे. यामध्ये आपण हळूहळू आता पीठ वैरूया. एका हाताने हळूहळू पीठ वैरायचं आणि दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहायचं, म्हणजे उकडीमध्ये अजिबात गुठळी होत नाही. सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही उकड आपल्याला 1 मिनिटं बारीक गॅसवरती वाफेत ठेवायची आहे. गॅस चालूच ठेवायचा आहे, म्हणजे उकड चांगली शिजते आणि त्याची पारी करायला सोपी जाते. उकड जर का थोडीशी कचवट राहिली तरीसुद्धा ती नीट मळली जात नाही आणि पारी करताना तुटते. म्हणून ती थोडीशी शिजवून घ्यायची, पण गॅस मात्र अगदी बारीक ठेवायचा, नाहीतर मग उकड खाली लागू शकते. 1 मिनिटभर झाकण ठेवूया. एक मिनिट झालेलं आहे. पहा, आता उकडीला चांगली वाफ आलेली आहे. 1 मिनिटाची वाफ अगदी पुरेशी होते. आता ही उकड झालेली आहे, चांगली ढवळून घेते. आणि पुन्हा या उकडीवरती आपल्याला 10 मिनिटं झाकण ठेवून ती अशीच वाफेत ठेवायची आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत. उकड चांगली मस्तपैकी वाफेमध्ये मुरलेली आहे. ही उकड आता आपण एका परातीत घेऊन मळायला घेऊया. परातीमध्ये उकड काढून घेतली. अर्धीच उकड घेतलेली आहे, अर्धी नंतर मळूया. आपल्याला हात लावता येईल एवढी कोमट झाली की उकड मळायला घ्यायची. अगदी पूर्ण पण थंड होऊन द्यायची नाही आणि अगदी खूप गरम असताना पण मळायची नाही. उकड मळताना पाण्याचा हात घ्यायचा पुन्हा पुन्हा. जेवढं आपल्याला आवश्यक वाटेल तेवढं आपण ह्याला पाणी लावू शकतो. आणि अशी ही उकड चांगली 5 ते 7 मिनिटं चांगली मळून घ्यायची. उकड जेवढी चांगली मळली जाईल तेवढी आपली मोदकाची पारी छान होते, मोदक सुबक होतो. आपली उकड बरोबर झाली आहे की नाही बघण्यासाठी थोडा गोळा हातावर घ्यायचा आणि त्याची पारी करून बघायची. ही पारी जर का व्यवस्थित वाढली न तुटता तर आपली उकड अगदी बरोबर झालेली आहे. आणि पारी करताना जर का तडा गेली त्या पारीला तर पुन्हा जरा थोडीशी मळून घ्यायची. आता पहा, ही पारी किती अगदी व्यवस्थित वाढते आहे. कुठेही तिला तडा गेलेली नाही. अगदी व्यवस्थित अशी पारी झालेली आहे. आता उरलेली दुसरी उकडसुद्धा अशीच मळून घेऊया. सर्व उकड मळून झालेली आहे. सारण पण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आपल्या स्टीमरच्या ताटलीमध्ये केळीचं पान ठेवून घेतलं आहे, म्हणजे मोदक तयार झाला की आपल्याला लगेच या केळीच्या पानामध्ये ठेवता येतो. मोदक बुडवण्यासाठी तिथे एक बाजूला भांडं घेतलेलं आहे. जेव्हा आपण मोदक करायला सुरुवात करतो तेव्हा स्टीमरमध्ये पाणी तापत ठेवायचं, म्हणजे आपले 11 मोदक होईपर्यंत ते पाणी तापून राहतं. आता ह्याची पारी करून घेऊया आणि उरलेली उकड झाकून ठेवायची, म्हणजे ती वाऱ्याने थोडीशी सुकत नाही. हातावर पारी केली तर ती थोडीशी खोलगट होते आणि त्यामध्ये सारण चांगलं राहतं. तुम्ही पोलपाटावर लाटूनसुद्धा करू शकता. पारी करून झाली. आता सारण भरून घेऊया. मोदकाला चुण्या पाडण्याच्या आधी सारण भरलं तरी चालेल, किंवा सारण आधी चुण्या पाडून नंतर जरी सारण भरलं तरी पण चालेल. आता पाडूया चुण्या. चुण्या पाडताना एका बोटाच्या अंतरावरती चुण्या पाडायच्या. चुण्या पाडताना म्हणजे सारण भरल्यानंतर मोदक 5 बोटावरती घ्यायचा, म्हणजे तो आपल्याला फिरवता येतो. चुणी अशी मोदकाच्या अगदी बॉटमपासून पाडायची, म्हणजे त्याचा आकार छान दिसतो, अगदी मोदक सुबक दिसतो आणि चुण्या व्यवस्थित दिसतात. तुमचं स्किल आहे, तुम्हाला जेवढ्या चुण्या पाडता येतील तेवढ्या तुम्ही चुण्या पाडा. सारण थोडंसं कमी वाटतं आहे, थोडं भरून घेते. सारण भरलेला मोदक अगदी छान लागतो. आता हा जो मोदक आहे तो आपल्याला हळूहळू बंद करायचा आहे. थोडा पाण्याचा हात घेतला. पाण्याचा हात घेतला म्हणजे आपल्या हाताला उकड चिकटत नाही.
हळूहळू हा मोदक बंद करायचा. जर का आपल्याला मोदक बंद करताना पीठ जास्त वाटलं तर ते काढायचं. गरज असेल तर काढायचं, नाहीतर नाही. कारण मोदकाला हे जे नाक आहे वरचं ते अगदी व्यवस्थित दिसलं पाहिजे, त्यामुळेच मोदकाला शोभा येते. ते असं छान करून घ्यायचं, त्याला छान आकार देऊन घ्यायचा आणि असा हा सुरेख कळीदार मोदक आपला तयार झालेला आहे. आता हा मोदक तयार झालेला आहे. हा जेव्हा आपण ठेवतो तेव्हा तो थोडासा हाताने आधी फिरवून घ्यायचा. हात ओलसर नसेल तर थोडंसं पाणी लावा, नाहीतर कोरड्या हातावरती न फिरवता ओल्या हातावरती फिरवायचा, म्हणजे तो हाताला चिकटत नाही. आणि आता हा मोदक आपला अगदी तयार झालेला आहे. हा मोदक पाण्यात बुडवायचा आणि केळीच्या पानावर ठेवायचा, म्हणजे तो पानाला चिकटत नाही. आता आपला पहिला मोदक झाला. याचप्रमाणे आपण दुसरा मोदक करून घेऊया. मोदक हे आपलं अगदी स्किल आपल्याला दाखवता येईल असा हा आपला पदार्थ आहे. पारंपरिक पदार्थ आहे आणि सर्वांचाच आवडता आहे. सारण भरून घेऊया. मोदक हे एक पौष्टिक आणि सात्विक असं पक्वान्न आहे. नारळामध्ये भरपूर जीवनसत्व आहेत, मिनरल्स आहेत, क्षार आहेत आणि स्निग्धपणा खूप आहे. त्यामुळे हा एक पौष्टिक असा पदार्थ आहे आपला. चुण्या पाडून घेऊया. मोदकाची उकड, सारण आणि आपले हात या तिन्हीचा छान संगम झाला की मोदक अगदी सुरेख होतो. थोडंसं सारण भरून घेते आणि आता हळूहळू हा मोदक पहिल्या मोदकाप्रमाणेच बंद करूया. वरती थोडंसं जर का आपल्याला असं वाटलं की थोडीशी पारी म्हणजे ते पीठ जे आहे ते जास्त आहे, तर तुम्ही थोडं काढू शकता. कारण नाहीतर तिथे फार असं जाडजाड फक्त उकडच लागते. तर तो थोडंसं जास्त झालं तर ते कमी करून घ्यायचं आणि मग त्याला असा छान आकार देऊन मोदकाचं नाक अगदी सुरेख करायचं, म्हणजे मोदक छान दिसतो. थोडासा पाण्याचा हात घेऊन मोदक फिरवून घेतला आणि आता याचप्रमाणे सर्व मोदक करून घेते. बघा, आता 7 ते 8 मोदक मी करून घेतलेले आहेत पहिल्यांदा स्टीमरमध्ये ठेवण्यासाठी. आणि मोदक ठेवताना थोडे थोडे दूर अंतरावर ठेवायचे, म्हणजे ते चिकटत नाहीत. असे आपले पहिले मोदक आता तयार झालेले आहेत. स्टीमरमध्ये पाणी तापलेलं आहे, यामध्ये मोदक ठेवूया. मोदक वाफवण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागतात. झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनिटांनी पाहूया. आता 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. पाहूया. वाव, मस्त वाफ आलेली आहे आणि हे मोदक आपले एकदम तयार आहेत. एकही मोदक फुटला नाही आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सर्व मोदकांचा आकार आपण दिलाय त्याचप्रमाणे आहे. हे उरलेले 4 मोदक जे आहेत ते नंतर वाफवून घेते. एकूण आपल्या ह्या घेतलेल्या प्रमाणामध्ये 12 मोदक झालेले आहेत. सर्व मोदक उकडून घेतले आणि आता पहा, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपला हा प्रसाद तयार आहे. 5 दिवसाच्या गौरी गणपतीचं विसर्जन झालेलं आहे, पण अनंत चतुर्दशीचा मंगलमय दिवस आहे. अनंत चतुर्दशीसाठी स्पेशल असे हे मोदक. आपला हा एक 12वा मोदक झालेला आहे, तो फोडून पाहूया. बघा, अगदी पूर्णाने छान भरलेला असा हा बाप्पाचा प्रसादाचा मोदक. मोदक आणि साजूक तूप, अप्रतिम असं हे कॉम्बिनेशन आहे. खूप सुरेख असा स्वाद येतो मोदकाला तुपामुळे. असे मोदक तुम्ही नक्की करून पहा. आवडले असतील तर माझी कृती शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका अप्रतिम व्हिडिओसह. धन्यवाद.